संतोष मालकरच्या दोन्हीही सीट विजयी होणार. शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचं मालकरांसाठी मोठं विधान. खोपोली नगरपालिकेची निवडणूक आता रंगात आली आहे. सर्व राजकीय पक्षांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. मात्र सर्वात जास्त चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील परिवर्तन विकास आघाडीतून शेकापचे उमेदवार संतोष मालकर आणि शिल्पा मालकर हे दोन्हीही उमेदवार प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत. जोरदार प्रचार करताना मतदारांचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळताना दिसत असल्याने संतोष मालकर आणि शिल्पा मालकर यांचा विजय होणार अशी चर्चा सध्या खोपोलीत होताना दिसत आहे. त्यातच आज शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी संतोष मालकर यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी मालकर यांच्या दोन्ही उमेदवार नक्कीच विजयी होतील. चांगलं व्यक्तिमत्व असलेले दाम्पत्य हे व्यवहाराने पण चांगले असून खोपोलीच्या राजकारणात त्यांचं नाव आदराने घेतलं होतं. असे गौरवोद्गार काढीत पैशाने निवडणूक जिंकता येत नाही, त्यासाठी चांगले व्यक्तिमत्व सुद्धा लागते असा टोला विरोधकांना देत मालकर कुटुंब हे चांगले आणि वैचारिक कुटुंब असल्याने संतोष मालकर आणि शिल्पा मालकर हे दोन्हीही उमेदवार या निवडणुकीत विजयी होणार असल्याचे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी संतोष मालकर यांच्यासाठी मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे संतोष मालकर आणि शिल्पा मालकर यांच्यामध्ये अधिक प्रमाणात उत्साह निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मालकर आणि दोन्ही सीट त्यांच्या येणार, मालकरांच्या चांगल्या मताने येणार. लोक ओळखतात ना कोण कुठे आहे. राजकारणात काय असे पैसे दिले मग आम्हाला मतच नाही मिळणार. बीजेपी आज पैसे घेऊन सगळ्या शहरात चाललेली आहे, असं होत नाही. मालकर पण चांगला आहे, मालकरचा व्यवहार चांगला आहे. शहरात करता तो व्यवसाय करताना कुठेतरी गडबड केली नाही, त्यात तो नक्कीच होणार.